नोंदणीकृत विक्री करार असूनही सिटी सर्वेच्या उतार्यावर फेरफार का होणार नाही, याची कारणे काय आहेत? एक फ्लॅट रजिस्टर खरेदी खात्यानं खरेदी केला. सिटी सर्वे ऑफिसला नोंदीसाठी अर्ज दिला, परंतु सिटी सर्वे ऑफिसमध्ये नोंद घेतली जात नाही. कारणही सांगितलं जात नाही आणि टाळाटाळ केली जात आहे. तर सिटी सर्वेला रजिस्टर खरेदी खताप्रमाणे नोंद लावण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारलेला होता. या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा कोणताही रजिस्टर दस्त नोंदवला जातो, जसं की खरेदी खत, बक्षीसपत्र, हक्काच्या तब्दिलीबाबतचा दस्त म्हणजे हक्कांच्या ट्रान्सफरबाबतचा दस्त, त्यावेळी ज्या व्यक्तीने दस्त लिहून घेतला त्या व्यक्तीला कायदेशीर मालकी आणि कब्जा प्राप्त होतो. त्या रजिस्टर दस्ताची नोंद ही महसूल दप्तरी असेल किंवा सिटी सर्वेला असेल घेणे हे बंधनकारक असते. आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपण जातो, अर्ज देतो, दस्ताची प्रत देतो, परंतु जेव्हा आपण सिटी सर्वे कार्यालयामध्ये अर्ज देतो, दस्ताची आपण प्रत देतो आणि आपण त्या ठिकाणी हेलपाटे घालतो की आमची नोंद धरा, त्या ठिकाणी नोंद घेतली जात नाही. अशा प्रकरणांमध्ये आपण एक गोष्ट हमखास आणि आवर्जून केली पाहिजे, ती म्हणजे आपल्या रजिस्टर दस्ताची जी आहे ती प्रत आणि रजिस्टर दस्ताप्रमाणे आपली नोंद घ्यावी म्हणून त्या ठिकाणी आपण अर्ज दिला पाहिजे, त्यासोबत उतारा दाखल केला पाहिजे. आणि हे देत असताना त्या ठिकाणी आपण पोहोचसुद्धा घेतली पाहिजे त्यांची, की आम्ही हा अर्ज आपल्याकडे दिला. कारण आपण एकदा अर्ज दिला आणि त्याची पोहोच घेतली तर तो जो अर्ज आहे तो संबंधित अधिकारी यांना निकाली करावा लागेल. जर त्यांच्या दृष्टीने आपली नोंद घेण्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत, काही तांत्रिक अडचणी आहेत किंवा त्यांना नोंद घ्यायची नसेल तर त्यांना सबळ कारण देऊन आपला अर्ज, आपली नोंद ही फेटाळावी लागते. परंतु आपण जर पोहोचच घेतली नाही किंवा आपण जर फक्त तोंडी म्हणत असू किंवा दस्तच फक्त आपण दिलेला असेल आणि त्याप्रमाणे नोंद जर नाही झाली तर हेलपाटे वाढतात, वेळ जातो. त्यामुळं सर्वात आधी दस्त, उतारा आणि अर्ज द्या, तो देऊन पोहोच घ्या आणि त्यांना विनंती करा की आपण यावर निर्णय द्यावा की आपल्याला ही नोंद का घेता येत नाही. आणि एवढं करून सुद्धा जर का ते निर्णय घेत नसतील, ते आपली नोंद जी आहे ती घेत नसतील, तर आपण वरिष्ठ जे अधिकारी आहेत, जसं की या केसमध्ये सिटी सर्वे ऑफिसला नोंद करायची होती आणि त्या ठिकाणी टाळाटाळ केली जाते, तर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जे अधीक्षक भूमी अभिलेख आहेत त्यांच्याकडे तक्रार करू शकता. उपसंचालक असतात विभागीय, त्यांच्याकडे तक्रार करू शकता. जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा आपण तक्रार करू शकता. आणि अशा स्वरूपाची तक्रार केल्यानंतर निश्चितपणे त्याची चौकशी होते आणि आपली जी नोंद आहे ती मिळकतीच्या त्या उतार्यावर निश्चितपणे घेतली जाते. त्यामुळे रजिस्टर दस्त असेल, दस्त मालकी हक्काच्या ट्रान्सफरबाबतचा असेल तर दस्ताची नोंद जी आहे ती रोखता येत नाही, ती घ्यावीच लागते, कारण हक्कामध्ये बदल झालेला आहे. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल, समजली असेल. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईप नावाचं कलरचं बटन येईल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर, आणि आपण जर अद्याप फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी पण लाईक आणि शेअर करा, कारण आपले लाईक्स आणि शेअर हे आमच्यासाठी प्रोत्साहन असतात. धन्यवाद.